राम राम सोयराव. शेतकऱ्याचा कांदा आता 12च्या भावात जाणार आहे म्हणे. आता तुम्ही एकदा निर्णय ऐका. आजपासनं महाराष्ट्रामध्ये 12 रुपये 35 पैशाने कांद्याची खरेदी सुरू होते. माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला देखील एक मोठा दिलासा या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त होणार आहे. ऐकला का? आता हे कांद्याचा जो निर्णय केला 12च्या भावाचा, ह्यो 12च्याने केला. म्हणजे 12 जणांची टोळी होती ती, आणि तो निर्णय रातच्या 12 वाजता घेतला. तसा आपला 4 वाजता शपथविधी झाला का? शपथविधी किती टिकला हे आता तुम्हाला माहितीच आहे. तसं आता हे जो 12 रुपये 35 पैशाचा शेतकऱ्याला भाव द्याला, आता लोक ताबू पाहिलं कापसाला आहे ना किमान आधारभूत किंमत ठरेले, मक्काला ठरेले. पण हे किती शेतकऱ्याचा माल खरेदी करत्या, किती व्यापाऱ्याचा माल खरेदी करते हे तुम्हाला माहितीच आहे. आता कांद्याला जो भाव द्याला ह्यो खरंच आपला त्याच्या जिनिंगला कांदा खरेदी करतील का? शेतकऱ्याला तिकडं चाडून पाहतील, सडेलाचे पडेलाचे आमकाचे, आणि व्यापारी लोकांचाच माल खरेदी करतील. जो बी शासनानं आता लोक निर्णय घेतला तो सगळ्या शेतकऱ्याच्या विरोधातच आहे. त्याच्यामुळं ह्यो निर्णय शेतकऱ्याच्या पदरी पडन हे काही सांगता येत नाही. आता लोक कापूस खरेदी, मक्का खरेदी, सोयाबीन खरेदी या योजना कितपत सक्सेस झाल्या, आणि आता कांदा खरेदी कितपत सक्सेस होईल हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेतकऱ्याला सपोर्ट करा.